पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या आधी मी हा इतका सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्या स्पॉन्सर्सनी आपल्याला मदत केलेली आहे त्यांचे आपण इथेच फेलिसिटेशन करणार आहोत. याकरता स्टेजवर उपस्थित आहेत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी रोटेरियन नितीन धमाले, चार्टर प्रेसिडेंट रोटेरियन मल्लीनाथ कलशेट्टी, प्रेसिडेंट रोटेरियन प्रशांत शेजवळ, सेक्रेटरी रोटेरियन वैभव गवळी, डिस्ट्रिक्ट पब्लिक इमेज डिरेक्टर रोटेरियन प्रसाद गणपुले, ॲन मेघा शेजवळ आणि ॲन प्राजक्ता गवळी. आणि त्याचबरोबर आहेत रोटेरियन डॉक्टर धमाले मॅडम. चला तर आजचे आपण फर्स्ट फेलिसिटेशन करणार आहोत. जे आपले सिल्वर स्पॉन्सर आहेत ते आहेत नांदेडकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर विष्णू नांदेडकर आणि डॉक्टर शीतल नांदेडकर. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. या सगळ्यांच्या स्पॉन्सरशिवाय आजचा हा कार्यक्रम इथे होऊ शकला नसता, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आपले सेकंड स्पॉन्सर आहेत निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश लोंढे आणि डॉक्टर सारिका लोंढे. परत एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. आपले तिसरे स्पॉन्सर्स आहेत पुणा इलिव्हेटर्सचे रोटेरियन गणपती फुलारी. पुढचे स्पॉन्सर्स आहेत सोवरेन इन्फ्रा स्टील्सचे निलेश टिपरे. आपले पाचवे स्पॉन्सर्स आहेत ऑरिश एंटरप्राइजेसचे रोटेरियन प्रमोद जाधव. पुढचे स्पॉन्सर्स आहेत पेक्सिस वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडचे आपले प्रेसिडेंट रोटेरियन प्रशांत शेजवळ. पुढचे आपले स्पॉन्सर्स आहेत चॉकलेट बिगलेटचे मिस्टर रणजित फरांडे. मिस्टर रणजित फरांडे. पुढचे आहेत तिरुपती ग्रुप ऑफ कंपनीचे मिस्टर संतोष घोणे. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी या सगळ्यांचं परत एकदा आपण आभार मानूयात. आणि आपले आजचे गोल्ड स्पॉन्सर्स आहेत वीणा वर्ल्डचे मिसेस शर्वरी शिंदे. याच्या आधी मी विनंती करते की त्यांचा एक व्हिडिओ इथे प्ले केला जावा.
आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांनी वीणा वर्ल्डच्या सगळ्या टीमचं आपण स्वागत करूयात स्टेजवरती. आज जो काही कार्यक्रम इथे आपण ज्याचा आनंद लुटतो आहोत याचे गोल्ड स्पॉन्सर्स आहेत वीणा वर्ल्ड. थँक्यू सो मच वीणा वर्ल्ड अँड टीम. मी मिसेस प्राजक्ता जोगळेकर यांना विनंती करते की आर्टिस्ट यांच्या फेलिसिटेशनसाठी तुम्ही अनाउन्समेंट करावी. जेव्हा भेटे रसिकांची मांदियाळी, तेव्हाच होते कलावंतांची खरी दिवाळी. तेजोमय दिवाळी पहाट या कार्यक्रमात पुनश्च एकदा मध्यांतरानंतर तुम्हा समस्त रसिकांचं स्वागत. आपण सगळेजण ज्या गोष्टीची वाट बघत होतात आणि बघत आहात ती आता तुम्हाला मिळते आहे. अर्थात या सगळ्या दिग्गज वादक कलावंतांचा नामोल्लेख आम्ही तुमच्यासमोर करतो आहोत. तालाच्या पासून सुरुवात करूयात. तबला असो किंवा ढोलक, इथे सुरांना ताल भेटे. तबला असो किंवा ढोलक, इथे सुरांना ताल भेटे. संपूर्णता इथेच वाटे, जेव्हा तालवाद्य वाजवतात हर्षद गणबोटे. तालवाद्य हे खरं आधुनिक, पण परंपरागत आणि आधुनिकता यांचा समन्वयाचा सुंदर आनंद इथे मिळे ज्या वेळेला ऑक्टोपॅड वाजवतात दीपक काळे. जवळपास सगळी तालवाद्य यांना वाजवता येतात आणि यांना सगळे म्हणतात वन मॅन इंडस्ट्री. नुसतीच तालवाद्य, नुसतीच स्वरवाद्य वाजवत नाहीत, तर करतात गायन, संकल्पना पुनर्वसन, लेखन आणि कधीकधी निवेदन. त्यांचं नाव आहे बॅनर्जी अनुपम. बासुरीचा निनाद अनेकदा ऐकतो, पण ह्यांनी बासुरी वाजवताच खरोखरच कृष्णाची आठवण येते खरी. हे विशेष जेव्हा जेव्हा बासुरी वाजवतात देशपांडे शैलेश. हिरवा निसर्गापासून झाली या कार्यक्रमाची सुरुवात. ज्यांनी हिरवा निसर्ग या मूळ गाण्याबरोबर सोनू निगम बरोबर गिटार वाजवली आणि जे फक्त वाजवतात नाही गिटार, तर छेडतात मनाचे तार. नितीन कुलकर्णी ज्या वेळेला वाजवतात गिटार. करतात संगीत संयोजनही आणि यांच्या सिंथसायझर वादनाने सूरच गवसतात खरे जेव्हा सिंथसायझर वाजवतात यश भंडारे.
विशेषत्वे करून एक मॉडर्न आणि ट्रॅडिशनल दोन्हीचा समन्वय साधणारा सॅक्सोफोन हे घेऊन आले आहेत. जवळपास सगळी वाद्य हेही वाजवतात आणि आज विशेषत्वे करून रंगत आणणार आहेत या कार्यक्रमात, ज्यांच्या बऱ्याचशा सहयोगाने रंगते आम्हा सगळ्यांची दिवाळी पहाट ते सुशील शिरसाट. पुनश्च एकदा खरोखरच आजच्या या आनंदासाठी, आजच्या या सुंदर अनुभूतीसाठी रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी आणि वीणा वर्ल्ड यांचे शत शत धन्यवाद. करायची का मग सुरुवात? करा सुरुवात. सिंगरची झाली ना, सिंगर्सची ओळख आपण. सिंगर्स तर होतील, पण आपल्या श्रवणी निवेदनाने सर्वांना आपलेसं करणारी प्राजक्ता श्रावणे. धन्यवाद. श्रवणीय माहिती नाही, पण तुमचे कान फार सुंदर आहेत हे मात्र मी सांगू शकते. समस्त गायक कलावंतांना पण हे सुंदर स्मृतिचिन्ह, यांचं नाव सांगायची गरजच नाहीये, सगळ्यांच्या मनात असलेलं नाव जितेंद्र अभ्यंकर. सौभाग्यवती भाग्यश्री अभ्यंकर. राधिका अत्रे. आमचा उत्साही आणि शूर सरदार धनंजय पवार. थँक्यू सो मच. मी स्टेजवरती उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी बसून घ्यावे. आणि आता क्लबचे प्रेसिडेंट रोटेरियन प्रशांत शेजवळ यांना विनंती करते की त्यांनी रोटरी क्लबविषयी थोडक्यात माहिती द्यावी. थँक्यू. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरीतर्फे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. रोटरीची खूप काही माहिती आम्ही आता देणार नाही आहे, आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळतेच आहे. एवढ्या सकाळी पहाटे तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. रोटरीचा हा उपक्रम गेले 100 वर्ष 220 देशांमध्ये चालू आहे. रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरीला आत्ताच 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. दिवाळी पाठ घेण्याचं आमचं हे 3रं वर्ष आहे आणि आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. त्यातले काही निवडक उपक्रम आत्ता मी व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला इथे दाखवत आहोत. तिमिराकडून तेजाकडे नेणारी ही जी पहाट आहे, तेजोमय दिवाळी पहाट, ही नात्यांना फुलवत जाते. आणि एक नातं जे असतं ते रोटरी आणि आमचे जे बेनिफिशरी असतात त्यांच्यामधलं एक नातं असतं. आणि आम्ही खूप काही त्यांना आमच्या बेनिफिशरीजला करायचा प्रयत्न करत असतो. छोटे छोटे प्रकल्प असतात, काही प्रकल्प मोठे असतात, पण एकच आमचा उद्देश असतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही छोटासा डिफरन्स आम्हाला करायचा प्रयत्न असतो. तो इथे बसलेला प्रत्येकाला असं वाटत असेल की मीही काही करायला पाहिजे, मीही रोटरीशी जोडलो गेलो पाहिजे, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. रोटरी क्लबचे तुम्ही मेंबरही होऊ शकता. ज्यांना मेंबर होणं शक्य नाही त्यांनी थोडा आपला हात खिशामध्ये घाला, थोडंसं पाकिट मोकळं करा आणि समाजासाठी आपण जे देणं लागतो त्यासाठी जरा थोडी भरघोस मदत रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरीला करावी अशी मी विनंती करतो. आजचं जे मोमेंटो आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र आहे हे ओरिजिनल चित्र आहे. साधारण लेनिन तिथे रशियामधल्या एका म्युझियममधलं हे चित्र आहे. इथे एक संस्था आहे ज्यांनी हे ओरिजिनल चित्र महाराजांचं आपल्याला इथे उपलब्ध करून देत आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती नंतर येता अवकाश आम्ही तुम्हाला देऊच.
आता मी कार्यक्रमाची सूत्र पुन्हा एकदा प्राजक्ता मॅडम यांच्याकडे हँडओव्हर करतो. ओव्हर टू यू मॅडम. खरंच किती वेळा धन्यवाद हा शब्द म्हणणार, पण धन्यवाद याच्यासारखा छोटा आणि सर्वसमावेशक शब्द तरी कुठला आहे दुसरा. तर समस्त रोटॅरियन्स अँड्स, समस्त रोटरी परिवार, वीणा वर्ल्ड आणि तुम्हा सगळ्यांना खरोखरी धन्यवाद. आम्ही गायक वादक कलावंत झालो भाग्यवान. खरोखर तुम्ही सारे रसिक महान. करायची सुरुवात. हेच आम्हाला तुमच्या डोळ्यातला स्नेह बघून वाटतं, गुलाबी आखे. त्यामुळे जास्त काही न सांगता पुढच्या गाण्याकडे जायचं, वळायचं. एकच सांगते, गाण्याबद्दल एवढंच पुरेसं आहे की किशोरदांनी गायलेल्या 3 मराठी गाण्यांमधलं सर्वात सुपरहिट झालेलं हे गाणं कधीही न विसरू शकणारं, पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटणारं. आणि मराठी भाषेबद्दलची गंमत या गाण्यानंतर सांगणार आहे. गाणं ओळखलेलंच आहे अनुपमजी. यस जी जी.
अश्विनी ये ना प्रिये जगू कसा तुझ्या बिना मेरा ग कशी ही जिंदगीत आणि बाणी ग ये ना प्रिये तू ये ना प्रिये मी तर प्रेम दीवाना रसीला दे प्यार जरा सा नशीला मी तर प्रेम दीवाना रसीला दे प्यार जरा सा नशीला उगाच संशयात मी बुडाले रे तुला छळून मी जळून गेले रे तू ये साजना विसर झाली गेली सख्यारी शरण आली राया तुला रे विसर झाली गेली सख्यारी शरण आली राया तुला रे प्रिये जगू कसा तुझ्या बिना मी राणी ग कशी ही जिंदगीत आणि बाणी ग ये ना प्रिये तू ये ना प्रिये मंद धुंद ही गुलाबी हवा प्रीत गंध हा शराबी नवा हात तुझाच हाती हवा ला 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 झोपतो तनूस हा गारवा तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी फुल फुल उमलती जशी गोड गाणी तू ये ना जगू कसा तुझ्या बिना मी राणी ग कशी ही जिंदगीत आणि बाणी ग ये ना प्रिये तू ये ना प्रिये ला 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 ये अशी मिठीत ये साजणी पावसात प्रीतच्या नाहुने स्वप्नात जागली लोचनी ला 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 अंग अंग मोहरी वासुनी जाऊ नको दूर आता मन बुलबुली तुझ माझा राजा आणि मीच तुझी राणी तू ये ना तू ये उगाच संशयात मी बुडाले रे तुला छळून मी जळून गेले तू ये साजना विसर झाली गेली सख्यारी शरण आली राया तुला रे विसर झाली गेली सख्यारी शरण आली राया तुला रे प्रिये जगू कसा तुझ्या बिना मी राणी ग कशी ही जिंदगीत आणि बाणी ग ये ना प्रिये तू ये साजना तू ये ना प्रिये तू ये साजना तू ये ना प्रिये अनुराधाबाई राधिका आणि किशोरदा अनुपमदा गांगुली का बॅनर्जी
आणि नाट्यगीत, अरे बापरे, दिवाळी संध्याकाळ करूयात आजच. दिवाळी संध्याकाळही करायला आवडेल आम्हाला. पण तुमच्यासोबत पुढे जाता जाता नाट्यगीताची फरमाईश लक्षात ठेवली आहे. पुढच्या वर्षी परत आपण जेव्हा दिवाळी पहाट करू तेव्हा नाट्यगीत जरूर घेऊयात. आत्ता ज्यांच्यातले अशोक मामा जागृत झाले असावेत किंवा ज्यांना अशोक मामा आवडत असतील त्यांनी एकदा परत. कसं कळतं तुम्हाला? टाळ्या म्हणायच्या आधीच तुम्ही टाळ्या देऊन आमचा उत्साह वाढवता. अशा उत्साही रसिकांसाठी खूप व्हायरल झालेलं माधुरी दीक्षितला इतकं आवडलेलं की त्यावरती माधुरी दीक्षितनी पण ताल पद लालित्य केलेलं आहे असं गाणं श्रेया घोषालनी गायलेलं अजय गोगावले यांच्याबरोबरचं. अजय अतुलचं संगीत. गाणं कुठलं असेल? तुम्हाला सगळं माहिती आहे. चला आपण देऊयात ते गाणं. तुमचा उत्साह बघुनी तुमचा हा उल्हास, बरोबर आम्हाला आठवला मधुमास. मला माहिती आहे सगळ्यांची मनं फुलपाखरं आणि भ्रमर झालेली आहेत. तो मधुमासाचा मकरंद शोषून घेण्यासाठी सगळ्यांचं मन आतुर झालेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही थोडंसं आणखीन तुम्हाला प्रतीक्षा करायला लावणार आहे, कारण प्रतीक्षेनंतर मिळालेला मधुमास अधिक गोड लागेल असं आम्हाला वाटतं. म्हणून गाण्याची प्रतीक्षा करा. पण मी आहे ना. आज मी निवेदक नाही आहे. तर सगळ्या कलावंतांच्या वतीनं मी हे सांगू इच्छिते, रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी यांनी आयोजित केलेला, तसंच वीणा वर्ल्ड यांनी प्रायोजित केलेला हा दिवाळी पहाटचा सुंदर अनुभव, ही अनुभूती जी आम्हाला मिळते आहे ना, ती खरोखर विलक्षण आहे, खूप आनंददायी आहे. सूर्यनारायण आकाशामध्ये खूप वर आलेला आहे आणि तरीही पहाट अजून चालू आहे. कारण पहाटेसारखंच रम्य, थंड, शीतल, स्नेहमयी वातावरण हे रसिकांमुळे इथे निर्माण झालेलं आहे. त्या रसिकांसाठी आमच्या हातात मायक्रोफोन, वाद्य किंवा टॅब असल्यामुळे आम्ही मनोमन खूप टाळ्या दिलेल्या आहेत. त्या आमच्या वतीने तुम्ही टाळ्या द्या एकदा जोरदार. तुमच्यासाठी आहेत, या रसिकांसाठी आहेत. आणि आज मी तुम्हाला सांगितलं ना, मी आज निवेदक नाही आहे. खरोखरच मनापासून आम्ही गातो आहोत, बोलतो आहोत आणि जे मनात येईल ते खरं खरं बोलतो आहोत. या कार्यक्रमात आपण पडदा देखील टाकला नाही, कारण आड पडदा नसलेले बंध नात्यांचे आपण जोडतो आहोत आणि गाण्यांच्या या सुंदर सफरीवर पुढं पुढं जातो आहोत. कुणी यूट्यूबवरती बघितलं आहे माधुरी दीक्षितनी या गाण्यावर केलेलं पदलालित्य? कोणीच नाही बघितलं? बरं, असं इमॅजिन करा की माधुरी दीक्षित इथे येऊन पदलालित्य करते, म्हणजे मग हा मधुमास काय वर्णावा असं वाटेल. आली
थँक्यू. नाट्य गीताची आलेली फरमाईश आपण पुढच्या दिवाळी पहाटमध्ये नक्की पूर्ण करू, पण जीवनाचं नाट्य आपण शांतपणे आनंदाने अनुभवू शकू असा सुरक्षेचा हात ज्यांनी आपल्याला दिला ते आपले महाराज. ते आपले महाराज आज रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी यांनी दिलेलं हे स्मृतिचिन्ह अक्षरशः प्रत्येक महाराष्ट्राच्या हृदयात आहे. आणि आज जर या महाराजांना वंदन करणारं हे गीत आपण या कार्यक्रमात तेजोमय दिवाळी पहाटमध्ये सहभागी नसतं केलं तरच नवल होती. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचे शब्द, स्वरसम्राज्ञीचा स्वर आणि पंडित हृदयनाथांचा स्वर आणि प्रत्येक मराठी स्वाभिमानाचं उजागर करणारं प्रतिबिंब म्हणजे हे गीत. म्हणून खरोखर दिवाळी पहाट जी तेजोमय होते आहे त्या तेजोमय ज्योतीच्या साक्षीने महाराजांना वंदन करून शिवछत्रपतीची छवी मनात साठवून त्या गीताला आपण प्रारंभ करूयात. तयार आहात मावळे? तयार आहात? म्यानातून उसळी तलवारीची मात, म्यानातून उसळी तलवारीची मात. वेडात मराठे धीर दौडले सात, वेडात मराठे धीर दौडले सात. म्यानातून उसळी तलवारीची मात, वेडात मराठे धीर दौडले सात, वेडात मराठे धीर दौडले सात. ती फिरता बाजूस डोळे किंचित ओले, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले. सरदार सहा सरसावनी उठली शेले, रिकबीत टाकले पाय खेळले भाले. उसळले धुळीचे मेघ सात निमिषात, उसळले धुळीचे मेघ सात निमिषात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. दगडांवर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, दगडावर दिसतील अजूनी तेथल्या टाचा. ओढ्यात तरंगी अजूनी रंग रंगाचा. क्षितिजावर उठतो अजूनी मेघमातीचा. अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात
पूर्ण पूर्ण जय जयकार करा. जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय प्रत्येकातली जाज्वल्य अशी स्नेहज्योत तेजोमय दिवाळी पहाट आपण सगळे अनुभवतो आहोत. आणि 1-2 गाण्यांनी कधीच मन तृप्त होत नाही आणि परत परत जी गाणी ऐकावीशी वाटतात, तुम्हाला वन्स मोर द्यावेसे वाटतात, हे आम्हाला माहिती आहे. म्हणूनच एक असा मेडले आम्ही तुम्हासाठी घेऊन आलो आहोत, ज्याचे रचयिता आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकार माय माती यांच्याशी जोडला गेलेला, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीयांच्या हृदयी वसलेला आणि खरा अर्थाने हृदय संगीत निर्माण करणारा ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकार म्हणजेच पंडित हृदयनाथ मंगेशकर. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं गाणं म्हणजे मराठीला खूप मोठं लेणं आहे आणि आपण मराठी माणसांच्या मनात ते प्रत्येक गाणं असतं. मग ती गाणी एक सलग ऐकता यावी म्हणून हा छान असा गीतांचा पुष्पगुच्छ म्हणा किंवा गीतांच्या ज्योतींची आरास म्हणा आम्ही तयार केलेली आहे. आपण ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी रचलेली जैत रे जैत याची मेडले. सगळी गाणी आपल्याला जी आवडतात ती सगळी लागोपाठ आपण ऐकणार आहोत. आणखी सांगा सांगा बघू, एकच गाणं आठवलं? जोपर्यंत वाद्य त्यांचा मेळ साधतायत तोपर्यंत मला तुमच्याकडनं ऐकू द्या बरं. तुम्हाला किती किती नभ उतरू आलं. अरे वा. आणि हां हां बरोबर, हो नक्कीच, पण मोडक्या संसाराची नाही बरं का. कात टाकूयात झाल्या गेल्या दुःखांची, कारण नवीन आशेचा किरण उगवला आहे आजच तुम्हा सर्वांसमवेत. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली, मी रात टाकली,
या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या जांभळ्या गर्दीत मांडून इवले घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या पिकल्या शेतावर तुझ्या आवालाचा जर या डोंगर वस्तीवर ओल्या संभूची पाखर त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या जांभऱ्या गर्दीत मांडून इवले घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला हो लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला ठाकर गडी तिथं कधी नाही गेला ठाकर गडी तिथं कधी नाही गेला लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला हो लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला हाती घेई दोर ठाकराचा पोर हाती घेई दोर ठाकराचा पोर सूर्या देवावर डोक्यावर आला नाक्याचा दोरा पुरा खाली वर गेला डोंगर चढायचा सराव चालला कधी नाही गेला ठाकर गडी तिथं कधी नाही गेला लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला हो लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला हो लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला आज तर खरोखरच पहाटेचं आकाश आभाळ आमच्या समोर आहे. तुम्ही समजता अगदी असं पूर्ण गच्च भरलेलं आणि स्नेहाच्या ज्योती तुमच्या हृदयात तेवलेल्या असं सभागृह आज आम्हाला या दिवाळी पहाटच्या निमित्ताने अनुभवायला मिळतं आहे आम्हा कलावंतांना. खरोखर अनुभूती हा आयुष्याचा किती मोठा भाग आहे नाही. त्यामुळेच तर आपल्याला असं वाटतं की आयुष्य सुंदर आहे. नाहीतर आयुष्यात स्थित्यंतरही सगळ्यांच्याच येत असतात. मनुष्य जन्माला येतो, बालपण हसण्या खेळण्यात जातं, तरुणपण येतं, हळूवार मनाच्या तरल भावना उमगायला लागतात, मग संसारात पडतो, मोठं होतो, जबाबदाऱ्या स्वीकारतो, हळूहळू त्या पूर्ण करता करता वृद्धत्व येतं. वृद्धत्व म्हणजे खरं तर आयुष्याचं पूर्णत्व असतं. सगळ्या संसारिक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात आणि खरा तो काळ जो जबाबदाऱ्यांच्या पूर्तीनंतर आनंदात घालवायचा तो सुरू झालेला असतो. पण सामाजिक परिस्थिती तशी नाही आहे. ज्यांनी आपल्याला आनंदी राहायला शिकवलं, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायला शिकवलं, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण केवळ आपल्याकडे वेळ नाही किंवा दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी जास्त करण्यासारख्या आहेत यासाठी कधी कधी दुर्लक्षित करतो का? करतही असू. सत्य परिस्थिती हे बऱ्याच काही आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठांचं आयुष्य जे खरोखरी सुंदर असायला हवं ते खरोखरी सुंदर असतंही, पण बरेचदा
एकांतातही जातं. बरेचदा हातपाय थकलेले असतात आणि कुणाचा तरी हाती धरून ते आयुष्य पुढे आपल्याला चालवत न्यावं. ज्यांचं बोट धरून आपण चालायला शिकलो त्यांचा हात आपण धरावा अशी आपल्याही मनात भावना असते आणि आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्याही मनात असते. पण प्रत्येक वेळी या जबाबदाऱ्या म्हणाव्या तशा आनंदाने आणि तत्परतेने पूर्ण करणं कदाचित आपल्याला शक्य होत नाही. म्हणून तर समाजामध्ये ही सेकंड इनिंग आनंदातच जावी यासाठी कितीतरी उपक्रम राबवले जातात. आजकाल ओल्ड एज होम किंवा वृद्धाश्रम असं न म्हणता आरामघर, आपलं घर अशा अनेक सुंदर संकल्पनांनी वृद्धाश्रम किंवा वृद्धांसाठी असलेले उपक्रम राबवले जातात. रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी हे सुद्धा या उपक्रमांमध्ये सक्षमतेने, तत्परतेने आणि आनंदाने त्यांचा हातभार लावत असतात. रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी ह्यांनी आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या खरोखर त्यांना आनंद देण्यासाठी, त्यांचं आयुष्य आनंदी होण्यासाठी काय काय हातभार लावला आहे हे जाणून घेण्याची आम्हा कलावंतांची पण इच्छा आणि तुमची पण इच्छा असणारच आहे. एक सुंदर गीतांचा मेडले आपण या नंतरही आपल्या खास आजी आजोबांसाठी, त्यांच्या आठवणींसाठी आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी यांनी आपल्या आजी आजोबांसाठी केलेलं एक सुंदर, महत्त्वाचं, आनंदाचं आणि तत्परतेचं कार्य आपण अनुभवूया या व्हिडिओमधनं. व्हिडिओ लावा. या प्रोग्राम अंतर्गत म्हणजे संजीवनी हा आमचा प्रोग्राम आहे, रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी डिस्ट्रिक्ट 3131. त्याच्या अंतर्गत आम्ही राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज एक आरोग्य शिबिर ऑर्गनाईज केलं होतं आणि त्याच्यामध्ये साधारण 100 ज्येष्ठ नागरिक आणि बऱ्याच ज्येष्ठ नागरिक संघाचे जे कार्यकारी पदाधिकारी लोक होते तर त्या लोकांना आम्ही ओव्हरऑल हेल्थबद्दल माहिती दिली. त्याच्यामध्ये 4 डॉक्टरांचा सहभाग होता. तर डॉक्टर महेश खराडे त्यांनी हृदयाबद्दल माहिती दिली, हृदय रोग कसा टाळावा आणि महत्त्व सांगितलं समजावून त्यांनी की औषधं वेळेत आणि बंद नका करू, कंटिन्यूस घ्यावी. त्याच्याबरोबर लाईफस्टाईल, आपले खाणं पिणं लाईफस्टाईल कशी असावी हे आयुर्वेदामधले डॉक्टर निलेश लोंढे यांचे सहकारी डॉक्टर अभय त्यांनी आपल्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल त्याच्याबद्दल छान माहिती दिली आयुर्वेदाबद्दल. त्याच्याबरोबर मग डॉक्टर गोविंद सिंग सरांनी डोळ्याबद्दल माहिती दिली, डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, चष्मा का लागतो, चष्मा लागू नये म्हणून काय करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर डॉक्टर अभिषेक ऑन्कोलॉजिस्ट आहेत तर त्यांनी कॅन्सरबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. आणि मी स्वतः डॉक्टर प्रकाश पाटील थोडी तोंडाची काळजी कशी घ्यायची, तोंडातले कॅन्सर कसे लवकर ओळखायचे आणि त्याच्यासाठी लागणारे जे मशिनरी आहे म्हणजे वेल्थस्कॅन कॅनडाचं, तर त्या मशीनद्वारे आपण कसं लवकर कॅन्सर निदान करू शकतो आणि त्याचीच तपासणीसुद्धा मी आज इथं 2nd फ्लोअरला ठेवलेली आहे. 1st फ्लोअरला डोळ्याची तपासणी ठेवली आहे. आणि ह्याचबरोबर आम्ही ज्येष्ठ नागरिक संघातले काही लोकांनी सहभाग करून घेतला. त्याच्यामध्ये शुक्लाजी त्यांनी फिटनेसबद्दल थोडी माहिती दिली, तसेच कुंभारे सरांनी फायनान्शियल फिटनेसबद्दल थोडी सर्व लोकांना माहिती दिलेली आहे. राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज आपण इथे एक कार्यक्रम घेतला होता. ह्या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयातून PSI गावडे साहेब आले होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिक सेलबद्दल माहिती दिली व दामिनी पथकाबद्दल माहिती दिली. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.
प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर हवी अंधारल्या रात्री चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात जडतो तो जीव लागते ती आस बुडतो तो सूर्य उरितो आभास कळे तोच अर्थ उडे तोच रंग ढळतो तो अश्रू सुटतो तो संग दाटते ती माया सारे तोच काळ ज्याला नाही ठाव ते तर आभाळ घननीळ डोह मोठी गूढ माया आभाळ माया आभाळ थोडी सागर निळाई थोडे शंखने शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट ओंकारला नदी काठ कधी हरवली वाट वाऱ्या पावसाची गाज काळे वास गचदाट कधी धुसर धुसर एक वादळाची वाट खरं तर याच्या आधी आणि नंतर काय बोलावं हे अक्षरशः निशब्द होतो आपण. भूतकाळात जातो जेव्हा दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर या सगळ्या मालिका यायच्या आणि आजी आजोबांबरोबर बसून आपण त्या बघितलेल्या आहेत. ज्यांच्या घरी टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही नसायचे ते बाजूच्या कुठल्या तरी घरातून येणारे हे निनाद ऐकत ऐकत कुठल्या तरी दाराशी थोडंसं थांबून ती मालिका बघायचे. असा तो रम्य भूतकाळ आठवला ना सगळ्यांना. खरंच निशब्द झालो आहे ना आपण. आणि खरं सांगायचं तर हा जो सगळा सुंदर असा मेळ आम्हाला करायला सांगितला तो प्रेसिडेंट साहेब आणि बाकी रोटेरियन यांच्याबरोबर कलावंतांची जेव्हा मीटिंग झाली तेव्हा या कार्यक्रमाच्या अगोदर असं सांगितलं गेलं की असा काहीतरी नवीन आपण एक छोटासा नजराणा आपल्या रसिकांना देऊयात. तर खरोखर या नजराण्याच्या आम्हाला कळवण्यासाठी आमच्याकडे ती फरमाईश करण्यासाठी आपण परत एकदा सगळ्या रोटॅरियन्ससाठी टाळ्या देऊयात. सॅक्सोफोनचं घ्यायचंय का? सॅक्सोफोन नेणार? सॅक्सोफोन बासरी. हां, तर आपण निशब्द झालेलो असतो ना तेव्हाही संगीत आपल्या भावना सुरांती व्यक्त करतात. बघा कशा.
रोटरी क्लब या संस्थेलाच या नावाला एक वलय प्राप्त आहे. ते वलय फक्त नावाचं वलय नाही, तर खरोखर कार्याचं आणि त्या कार्याच्या संपूर्णतेचं संकल्प केलेला पूर्ण करताना आपण सगळे अनुभवतो, त्याचं हे वलय आहे. आणि आज हे तेजोवलय, या कार्यक्रमाचं तेजोवलय सुद्धा रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी आणि वीणा वर्ल्ड यांनी निर्माण केलंय. खरंच ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. तुमच्यासारखा रसिक वर्ग आज आम्हा कलावंतांना लाभलेला आहे. ज्यांना चांगलं काम करायचंय, रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी त्यांच्यासाठी साथ आहे. ज्यांना मदत हवी आहे त्यांच्यासाठी उद्योगनगरी पिंपरी रोटरी क्लब मदतीचा हात आहे. हे सगळं काही सामावलंय हे जग आहे माया. हे सगळं काही सामावलंय हे जग आहे माया. आणि रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी आहे समस्त चांगल्या गोष्टींची छत्रछाया. अगास्वधर्मुहा आपुला जरी काळ कठीण जाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखे. स्वराज तोरण स्वराज तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वराज तोरण चढे
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मऊ मेळा होनी आम्ही विष्णुदास मऊ मेळा होनी आम्ही विष्णुदास कठीण भजास भेदू ऐसे मऊ मेळा होनी आम्ही विष्णुदास मऊ मेळा होनी कोट छातीचा अभंग त्याला कधी न जातील तडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे माय भवानी प्रसन्न झाली सोन पावली घरास आली आजच दसरा आज दिवाळी आजच दसरा आज दिवाळी चला सयानो अंगणी घालू कुंकुम केशर सडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे बच्चे आम्ही वीर उद्याचे बाळमुठीला बळवचराचे वारस हो अभिमन्यूचे वारस हो अभिमन्यूचे दुधाईचे तेजस वाहे न सांगुनी सळसळे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वये शस्त्रदेशार्थ हाती धरावे पिटावे रिपुला रणी वामरावे तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई सदा संकटी देव धावून येई जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ शुभ घडीला शुभ मुहूर्ती सनई सांगे शगुनवंती शुभ घडीला जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी दश
जय जय शिवाजी. पूर्णाहुतीकडे आपण आता वळतो आहोत आणि एक सुंदर आणि सार्थ असा व्हिडिओ आपण बघूयात. छत्रछाया. छत्रछाया हा व्हिडिओ लावा. थांबा, बॅकअप करू नका. ते गाणं आहे ना शेवटी माऊली माऊली. नाही रे. हिराबाई रघुनाथ देवरे. कामाचा धंद्यासाठी आलो. आपल्या हातावरचं पोट आहे तर काहीतरी उद्योग केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. मग असं थोडं थोडं हे जोडलं काम करून. पूजापत्रीचं हे पूजाचं विकते सणादिनाला आणि घरकाम करते. घरी आपलं घरातलं गोधडी शिवते. मला माझ्याकडनं जेवढं 100-200 रुपये संध्याकाळपर्यंत माझ्याकडनं 200-300 रुपये जे कमावले जातील ते कमवते. जसं काम केलं तसं जसं सण राहिला त्या दिवशी जास्त भेटतात. नसलं तर मग 5-50 रुपयावर बी खुश होऊन जायचं. माझं ध्येय काय आहे, करून खायचं. हात पसरण्यापेक्षा आपलं काहीतरी करायचं. आपल्या जागाने तर फुटपाथवर बसून घेतलं. मग पहिले उन्हात बसत होती. मग एका दादाने तुमचं नाव मला सांगा. नाही दादाने मला छत्री आणून दिली. आता मी छत्रीत बसन. मग सावलीत काहीतरी फुलं आर्मीला विकन. दादाचा बी आनंद माझ्या मनात राहील. या आणि अशा पथरी व्यावसायिकांचं ऊन व पाऊस यापासून संरक्षण व्हावं म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131ने रोटरी छत्रछाया हा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी छत्र्यांचे वाटप केले. वरकारणी दिसताना हा उपक्रम छोटा वाटतो, परंतु ह्या मागची भावना छत्री नव्हे तर एक सन्मान देण्याची होती. छत्री नव्हे सन्मान ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि या छत्रछायेखाली जे काय छोटी फुलं आहेत, फळं आहेत, ती विक्री होत असते आणि आपल्याला ती घ्यायला नक्कीच आनंद वाटेल. आणि आता या सगळ्या कलावंतांसमवेत आणि रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी समवेत, वीणा वर्ल्ड समवेत जी तेजोमय दिवाळी पहाट आपण अनुभवतो आहोत त्याची पूर्णाहुती देणार आहोत आपण. सारी सकारात्मकता, सारे संकल्पांची सिद्धी देखील, समस्त भावनांची गंगा शेवटी त्या दयासागरालाच मिळते. आणि हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णाहुती आहे. या साऱ्याची पूर्णाहुती ती आपण बघूयात. असं म्हणतात की वारकरी एकमेकांच्या पायी लागतात. तुमच्या ठाई तेजोमय ज्योत, आम्हा कलावंतांच्या ठाई तेजोमय ज्योत. ज्योत आणि ज्योत एकमेकांशी जुळेल तेव्हा घडेल तेजोमय दिवाळी पहाट. हे बंध नात्यांचे असेच तेवत राहू द्या. हा एक व्हिडिओ बघा आणि आपण सगळे माऊली माऊलीचा गजर करूयात आणि कार्यक्रमाची पूर्णाहुती करूयात. या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, त्यांना मोफत औषधं वाटप, याचं आरोग्य शिबिर आपण येथे आयोजित केलेलं आहे. जे शिबिर आहे पुणे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने गेले 5 वर्ष सुरू आहे. यावर्षी ह्या उपक्रमामध्ये रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, रोटरी क्लब ऑफ खारघर, रोटरी क्लबचे मिडटाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर हे सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत.
दरवर्षी 5-10 डॉक्टरांची टीम असते, परंतु ह्यावर्षी रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी याच्यामुळे आता जवळपास 40 ते 45 डॉक्टरांची टीम भेटल्यामुळे आज सकाळपासून आत्तापर्यंत आम्ही साधारणतः 400 रुग्णांना मोफत औषध वाटप या उपक्रमामध्ये आम्हाला पुरंदर मेडिकल असोसिएशनने एक सहकार्य केलं की त्यांच्या हॉलमध्ये आपण हे सगळं करत आहोत. आज तुम्ही बघताय की आपण इथे आयुर्वेदाचा एक कॅम्प लावलाय. ह्या आषाढी वारीच्या वारकरी सेवेसाठी जवळपास 30 विद्यार्थी व वैद्य डॉक्टर्स यांचा याच्यामध्ये सहभाग लाभलेला आहे. हे DY पाटील आयुर्वेद कॉलेज, तसेच आकुर्डीचं आयुर्वेद कॉलेज व काही पिंपरी चिंचवडमध्ये आयुर्वेद प्रॅक्टिस करणारे सगळे वैद्य इथं आलेले आहेत व ते रुग्णांना सेवा देत आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या पायाला जे काही चालून त्यांचे पाय थकतात त्यासाठी मालिशची सेवा, तसंच तळपाय जे आहेत त्याच्यासाठी पादाभ्यंग वारकऱ्यांनी याची सेवा घेतलेली आहे. आज इथे वारकऱ्यांना जे होणारे आजार असतात, ज्यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, तसेच त्यांना जे काही फंगल इन्फेक्शन होतात त्या आजारावरती आपण इथे त्यांना चेकअप करून औषधं वाटप करत आहोत. आज माऊलींची पालखी म्हणजे ज्ञानेश्वरांची पालखी आज सासवडच्या इथं आलेली आहे आणि या पालखीच्या निमित्ताने आम्ही एक आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे. त्या आरोग्य शिबिरासाठी पुरंदर मेडिकल असोसिएशनने आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला, त्यांचे धन्यवाद. त्यानंतर पुरंदर मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊन यांनी आमच्यासाठी जवळपास 2500 वारकऱ्यांसाठी पुरतील एवढी औषधं, कफ सिरप, टॅबलेट्स आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहेत. नांदेडकर हॉस्पिटलकडून आम्हाला ऑर्थोपेडिक म्हणजेच गुडघे आणि पायदुखीसाठी लागणारी औषधं त्यांनी आम्हाला इथे दिलेली आहेत. निर्विकार आयुर्वेद यांच्याकडून आमच्यासाठी आज जवळपास 30 डॉक्टर्स हे त्यांचे मसाज आणि मसाज रिलेटेडच्या गोष्टी आयुर्वेदिक जे असतील त्यांनी आम्हाला इथे आज पुरवलेले आहे. तसंच रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी यांच्याकडून हे पूर्ण आयोजन आम्ही केलेलं आहे. मी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलतर्फे आली आहे. ही सेवा करण्याची संधी परत भेटणार नाहीत. मी DY पाटील पिंपरीचे स्टुडंट आहे, कॉलेज ऑफ आयुर्वेदा. वारकरी संप्रदायाचे लोक आहे, मला त्यांची एवढी सेवा करायला इथे भेटतंय. आई वडिलांची सेवा सुद्धा करायला आता या कलियुगामध्ये कोण नाही. चालून थकल्यामुळं आम्हाला आगाग होत होती पायाची, आता एकदम छान वाटतं. हा बरं वाटतंय यार. माझे नाव अभिषेक श्रीकृष्ण गिरी आहे. मी रोटरी क्लबचं व्हाईस प्रेसिडेंट आहे. त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी एक मेडिकल कॅम्प अरेंज केलेला आहे. मी ॲज अ रोटरी ॲक्ट इथं व्हॉलंटिअर केलेला आहे. ह्या कॅम्पसाठी आपल्याला डॉक्टर प्रवीण जगताप, डॉक्टर नीरज कामटे आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे डॉक्टर अभिजित बारावकर यांचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 2000 वारकऱ्यांना आपण इथे मोफत औषधांचं वाटप झालेलं आहे. हा असाच उपक्रम आपण पुढच्या वर्षीही कंटिन्यू ठेवणार आहोत. आज आम्हाला इथे वारकऱ्यांची सेवा करायला जी संधी मिळाली, ती संधी आज आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या चरणी अर्पण करतो. धन्यवाद. जो जे वांछील तो ते लाहो, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणाले. आपण तुकारामांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरीपासून ज्ञानदेवांच्या भक्तीच्या कलशापर्यंत पोचलो. ज्ञानदेवे रचला पाया, तुका झालासे कळस. तुकारामाने दिली वृक्षवल्लींची छाया आणि पुन्हा ज्ञानदेव ही झालासे कळस. असा आजचा हा तेजोमय दिवाळी पहाट तुम्हाला आवडला ना? मग आम्हा सगळ्या कलावंतांबरोबर तुम्हीही म्हणा, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. कार्यक्रम संपलाय. आलेले पाहुणे मंडळी, प्रमुख पाहुणे, DG नॉमिनी रोटेरियन नितीन धमाले, धन्यवाद सकाळ सकाळी आल्याबद्दल. डिस्ट्रिक्टचे सर्व गेस्ट, एजीज, प्रेसिडेंट्स जे आले होते त्यांचेही धन्यवाद. मी एकदा सगळ्या रोटेरियन्स, ॲन्स आणि ॲनेट्सला विनंती करतो की त्यांनी आहे तिथे उभे राहायचं आहे क्विकली, आणि तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. तुमच्यामुळं हा इव्हेंट एक मोठा सक्सेस झालेला आहे. थँक्यू. कृपया सगळ्यांनी बसून राहावं 1-2 मिनटासाठी. याच्यानंतर विना वर्ल्डवाले त्यांचं लकी कुपन काढतील. 1-2 मिनटं द्या. जमलेले सर्व प्रेक्षक आणि अभ्यंकर सर आणि तुमची सर्व कलाकार मंडळी यांची टीम, तुमचेही धन्यवाद. इव्हेंट डायरेक्टर अभिजित कडणे,
रोटोरियन प्रमोद जाधव यांचंही धन्यवाद. तुमचे तिकीट डिझाईन्स, फ्लायर्स, इथले जेवढे पण आमचे ॲड सेटअप केले होते ते आमचे रोटोरियन अनिल खेडकर यांचेही धन्यवाद. LED स्क्रीनसाठी ज्यांनी आपल्याला खूप मदत केली असे रोटेरियन गुरुदास बोंडवे साहेब, गुरुदास सर धन्यवाद. गुरुदास सरांचं खास धन्यवाद. रात्री 2 वाजेपर्यंत इथं काम केलं आणि परत पहाटे 5 वाजता त्यांची टीम घेऊन इथं हजर राहिले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आलेले सर्व स्पॉन्सरर्स, सिल्वर आणि विना वर्ल्डचे स्पॉन्सर्स आहेत, ज्यामुळे हा कार्यक्रम आज एवढ्या छानरित्या आम्ही सादर करू शकलो, त्यांचंही धन्यवाद. मी रिक्वेस्ट करतो विना वर्ल्डच्या शर्वरी शिंदे मॅडमला की शर्वरी मॅडम प्लीज स्टेजवर या आणि आय रिक्वेस्ट की ते एक लकी कुपन काढतील. जेवढे पण प्रेक्षक आलेले आहेत त्यांना एक विनंती की त्यांचं इथे प्रेझेंट असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे तो पास असणं गरजेचं आहे, तिकीट. ते आम्ही व्हॅलिडेट करणार आणि तरच त्या व्यक्तीला आम्ही ते लकी कुपन दिलं जाईल. शर्वरी मॅडम त्याचं तुम्हाला पुढचं सांगतीलच. आणि पोस्ट दॅट आय रिक्वेस्ट ऑल द रोटेरियन्स अँड फॅमिलीज टू स्टे बॅक फॉर अ ग्रुप फोटोग्राफ. थँक्यू. ओव्हर टू शर्वरी मॅम. धन्यवाद. सगळ्यांना एकच विनंती आहे, सगळ्यांनी 2च मिनटं बसून घ्या, कारण एका एक्साइटिंग गोष्टीची तुम्ही सगळेजण वाट बघताय. सगळ्यात आधी सगळ्यांना दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा. रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी यांचे खूप मनापासून आभार. आणि आजची आमची पण दिवाळी अतिशय सुरेल दिवाळीची सुरुवात केल्याबद्दल सगळ्या कलाकारांचेही मनापासून धन्यवाद. आजचा कार्यक्रम जसा नात्यांवरती आधारित होता, वीणा वर्ल्ड्स आणि पर्यटकांचं अतिशय सुंदर नातं आहे आणि तुमच्या ह्या प्रेमामुळेच गेल्या 11 वर्षामध्ये जवळजवळ 7.5 लाखपेक्षा जास्त पर्यटकांना त्यांचं पर्यटनाचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. आणि हे सगळं तुमचंच प्रेम आहे. याच प्रेमामुळे पुण्यातसुद्धा आपल्या 4 ब्रँचेस ओपन झाल्या. आपली चिंचवडची ब्रँच इथे 2च मिनटाच्या अंतरावरती आहे. वीणा वर्ल्ड एक छोटीशी भेट तुम्हाला दिली आहे. त्याच्यामध्ये ट्रॅव्हल प्लॅनर आहेत, सगळ्या टूर्सची इन्फॉर्मेशन आहे. पुढचा येता सगळा सीझन युरोप USA सगळ्या टूर्स लॉन्च होत आहेत. ऑफिसला आलात की त्याची माहिती तुम्हाला नक्की मिळेल. जसं आत्ता आपण म्हणतो दिवाळीचा सीझन आला आहे, पुढचं नवीन वर्ष आहे, क्रिसमस आहे, न्यू इयर येतं आहे. आणि मगाशी जसं मॅडम निवेदनात म्हणाल्या की शुद्ध मराठीत न्यू इयर रिझोल्युशन जर का तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर नवीन ठिकाणी फिरायला जाण्याचं करत असाल तर ते रिझोल्युशन पूर्ण करण्यासाठी आमची सगळी वीणा वर्ल्डची टीम सज्ज आहे. सो नक्की ब्रँचला या. आणि आता आपण लकी ड्रॉची तुम्ही सगळेजण वाट बघताय तो करूच. त्याचे नियम खूप सोपे आहेत आणि 2च आहेत. एकतर पर्सनली इथे अटेंड हवे आणि तुमच्याकडे तिकीट हवं. सो आपण लकी ड्रॉ बघूया, कारण तुमच्या बऱ्याचशा एंट्री आल्या. ऑलमोस्ट 400 एंट्रीज आपल्याकडे रजिस्टर झाल्यात आणि त्याच्यापैकी जो लकी विनर असेल त्याला शिमला मनालीची पुणे टूर वीणा वर्ल्डकडून गिफ्ट आहे. सो लेट्स सी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मॅडम रेडी? सो सिस्टम थ्रू लकी ड्रॉ केला जाणार आहे आणि तो विनर इथे स्क्रीनवर डिस्प्ले केला जाईल. फक्त एवढंच लक्षात ठेवा की पास आणि तो व्यक्ती इथे हजर असला पाहिजे. जर तो पास किंवा व्यक्ती इथे हजर नसेल तर विल मूव्ह ऑन टू द नेक्स्ट पर्सन. माझं भावाचं तिकीट आहे, माझ्या आजीचं आहे, माझ्या मम्मीचं आहे, मम्मी इथे नाही आहे, हे चालणार नाही. पासासह तो माणूस इथे पाहिजे कारण त्याचा ID व्हेरीफाय केला जाईल. ओके मॅम. सो लेट्स गो. सो रेडी?
त्या सगळ्या एंट्री झाल्यात आणि त्याच्यातून लकी विनर आहेत ज्यांना वीणा वर्ल्डची शिमला मनालीची टूर मिळतेय. ते लकी विनर आहेत ज्योती देशमुख. ज्योती देशमुख आहेत का? विल काउंट टिल 10. ज्योती देशमुख जर असतील तर त्यांनी पुढे यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. So we'll move on to the next person. आणि मोबाईल नंबरही क्रॉस चेक करणार आहे. So let's take one more attempt. हे तोपर्यंत करत राहणार जोपर्यंत विनर अनाऊन्स नाही होता. डिस्कनेक्ट करता येईल. येस. डिस्कनेक्ट करता येईल. हो एकच मिनिट. ओके. आता पुढचं नाव बघूया. ओके. सो लकी विनर आहेत तनिष्का पवार. तनिष्का पवार आहेत का इथे? आहेत. तनिष्का पवार नाही आहे. मला वाटतं काउंट आपल्याला कमी कमी करत जायला लागणार आहे. सो तनिष्का पवार नाही आहेत. स्टील आय काउंट टू 5 1 2 3 4 and 5. Let's move on to the next person. आता लेट्स सी तिसऱ्यांदा आपल्याला विनर इथे मिळतोय का? आणि लकी विनर आहे प्रशांत कोल्हापूरकर. कॉंग्रॅच्युलेशन्स. ग्रेट. प्रशांत कोल्हापूरकर पास. तुम्ही घेऊन पुढे यायचं आहे प्रशांत. आणि तुमचा मोबाईल नंबर. फॅन्टॅस्टिक. प्लीज कम डाऊन क्विकली प्रशांत. अभ्यंकर सर. अभिनंदन सर. काइंडली कम फॉरवर्ड. चला. एकच मी सगळ्या रोटेरियन्स आणि ॲन्सला रिक्वेस्ट करतो की त्यांनी थांबायचं आहे ग्रुप फोटोग्राफसाठी. स्टेजवर यायचं आहे त्यांनी. प्रशांत कोल्हापूर फॉर ग्रुप फोटोग्राफ. विनिंग कुपन आपण देतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी. याला नशीब म्हणतात की पहिले 3 आले नाही नंतर माझा नंबर लागला. थँक्यू.